Everybody and welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 14, measurement and effect of heat, standard 8th, video number 4. In this video we have to learn effects of heat on matter. Effect of heat on matter. Okay, dear student, we will learn here two effects of heat on matter, expansion and contraction, and second change of state. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उष्णतेचा परिणाम पदार्थावर काय होतो आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सुरुवातीला एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच आकुंचन आणि प्रसारण पावणे याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यापूर्वी सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. वी विल लर्न अबाउट द चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर इन हायर स्टँडर्ड. व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन? व्हेन heat is given to any substance, its temperature increases and it expands. जेव्हा एखाद्या पदार्थाला आपण उष्णता देतो आहे, ओके, आणि उष्णता दिल्यामुळे काय होते आहे, त्या पदार्थामध्ये बदल होतो आहे. तो पदार्थ एक्सपांड होतो आहे. मीन्स इट्स चेंज इट्स साइज, इट इन्क्रीज इट्स साइज. त्याचा जो आकार असतो तो वाढतो आहे. दॅट इज एक्सपान्शन. इट्स एक्सपान्शन डिपेंड्स ऑन द इन्क्रीज इट्स टेम्परेचर. जितकं आपण तापमान अधिक देऊया तितकं त्या पदार्थाचं आकारमान काय होणार आहे, वाढणार आहे. मग तो पदार्थ आयदर इट इज सॉलिड, लिक्विड और गॅसेस. ओके, ऑल दिस स्टेट्स ऑल एक्सपांड ऑन रिसिव्हिंग द स्टेट. म्हणजेच पदार्थ स्थायीरूप अवस्थेमधील असो, द्रवरूप अवस्थेमधील असो की वायुरूप अवस्थेमधील असो, त्याला जर आपण उष्णता दिली तर तो पदार्थ एक्सपांड होतो आहे, वाढतो आहे. ओके, तर मित्रांनो, आपण तीनही पदार्थामधील आपण या ठिकाणी उष्णतेचा परिणाम अभ्यासूया. एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. मग सॉलिड जे पदार्थ असतात त्यामध्ये कशा पद्धतीनं एक्सपान्शन होते आहे ते आपण सर्वप्रथम या ठिकाणी अभ्यासूया. लिनियर एक्सपान्शन. एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स मध्ये लिनियर एक्सपान्शन याबद्दल आपण बघूया. द लिनियर एक्सपान्शन ऑफ ए सॉलिड. द लिनियर एक्सपान्शन ऑफ ए सॉलिड is the increase in length of a wire or a rod of a solid due to increase in its temperature. लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय होते आहे की स्थायू पदार्थामध्ये जर एखाद्या वायरला किंवा एखाद्या रॉडला जर आपण उष्णता दिली तर त्याची लांबी काय होते आहे, वाढते आहे. ओके, वायरला किंवा रॉडला जर आपण हीटिंग केलं आहे तर त्याची लांबी वाढते आहे. ओके, रॉड असेल किंवा एखादी वायर असेल, आपण जर याला उष्णता दिली तर काय होते आहे, इट्स लेंथ जे आहे त्याची लांबी काय होते आहे, इन्क्रीज होते आहे. ओके, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर. दॅट इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ए रॉड of length L1, okay, from T1 to T2. ओके, टेम्परेचर जर आपण वाढवलं आहे, ओके, T1 पासून तर T डिग्री सेल्सिअस पर्यंत, T2 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जर वाढवलं, त्याची लांबी जर त्या वायरची किंवा रॉडची L1 असेल तर त्याची लांबी काय होणार आहे, L2 होणार आहे. ओके, द चेंज इन लेंथ, हे जी यामध्ये जी बदल झालेला आहे त्याच्या लांबीमध्ये जो बदल झालेला आहे, चेंज इन लेंथ, हे लक्षात घ्यायचं आहे. लिनियर एक्सपान्शन मध्ये काय होते, द चेंज इन लेंथ इज प्रपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ अँड इट इन्क्रीज इट्स टेम्परेचर. म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा फॉर हीट टेम्परेचर, डेल्टा टी इज इक्वल टू T2 minus T1. So we can write the change in length as follows. Okay,
change in length is directly proportional to the original length into change in temperature. म्हणजेच L2 minus L1 is directly proportional to the L1 into delta T. म्हणजेच L2 minus L1 is equal to lambda into L1 into delta T. ओके, म्हणजेच L2 is equal to L1 in bracket 1 plus lambda delta T. लॅम्बडा जो शब्द या ठिकाणी आहे ग्रीक लेटर आपण यूज केलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघूया लॅम्बडा हा जो वर्ड आहे या ठिकाणी इट इज अ ग्रीक लेटर. इट इज यूज is the constant of proportionality and it is called coefficient of linear expansion of solid substance. म्हणजेच कोइफिशियंट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि यालाच कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स. स्थायू पदार्थामधलं जे लिनियर एक्सपान्शन असते आहे सॉलिडमधलं त्यासाठी लॅम्बडा या ठिकाणी आपण वापरलेला आहे. ओके, ते पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच द एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट. म्हणजे एक्सपान्शन कोएफिशियंट जो असतो प्रत्येक पदार्थासाठी वेगळा असतो. फ्रॉम द अबव फॉर्म्युला वी कॅन सी इफ वी टेक टू रॉड ऑफ डिफरंट सबस्टन्सेस बोथ हॅव्हिंग द सेम लेंथ. म्हणजेच दोन वेगवेगळ्या पदार्थाचे जर दोन रॉड घेतले आपण, एक लोखंडाचा घेतला आहे आणि एक ॲल्युमिनियमचा जर रॉड घेतला आहे, सारख्याच लांबीचा जर रॉड घेतला आहे, ओके, अँड इन्क्रीज देअर टेम्परेचर बाय द सेम अमाऊंट. आपण जर सारखं टेम्परेचर जर त्याला दिलं आहे, द रॉड ऑफ द सबस्टन्सेस हॅव्हिंग हायर एक्सपान्शन कोएफिशियंट विल एक्सपांड मोर. मग ज्याचा एक्सपान्शन कोएफिशियंट जास्त असेल तो ज्याची लांबी जास्त मोठी होणार आहे. ओके, यावरून आपण काय करू शकतो, दस इन्क्रीज इन इट्स लेंथ विल बी लार्जर. फ्रॉम दिस फॉर्म्युला नंबर 6 या ठिकाणी 6 नंबरचा जो काही फॉर्म्युला आपण या ठिकाणी तयार केलेला आहे, वी राईट द एक्सपान्शन कोएफिशियंट लॅम्बडा इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन ओके L1 डेल्टा T. दिस इज 8th expression or equation. Thus the expansion coefficient is the change in length of a rod of unit length when its temperature is increased by 1 degree. Okay, from the formula 8 we can see that the unit of expansion coefficient is the inverse of the unit, that is 1 upon degree Celsius. म्हणजेच the expansion coefficient. ओके, तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो आहे कोणते कोणते एक्सपान्शन, सॉलिड, लिक्विड अँड गॅस तिन्ही मधले एक्सपान्शन कोएफिशियंट आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी सॉलिड मधलं दिलेलं आहे कॉपर. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन या ठिकाणी बघू शकतो आपण 17 आहे. ॲल्युमिनियमचा 23.1 आहे, आयर्न 11.5, सिल्वर 18. हे झालं सॉलिड मधलं. मग लिक्विड मध्ये अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा एक्सपान्शन कोएफिशियंट आहे 1, वॉटर 0.2, मर्क्युरी 0.2, क्लोरोफॉर्म 1.3. हे झालं सॉलिड, लिक्विड. आणि गॅस मधलं बघा, हायड्रोजन गॅसचा एक्सपान्शन कोएफिशियंट आहे 3.66, हेलियमचा पण 3.66, नायट्रोजनचा आहे 3.67 आणि सल्फर डायऑक्साईडचा आहे 3.90. तर या पद्धतीनं एक्सपान्शन कोएफिशियंट म्हणजे काय होते आहे ते पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. एक सॉल्व एक्झाम्पल आहे त्याचा आपण अभ्यास करूया. व्हॉट विल बी द इन्क्रीज इन लेंथ ऑफ ए स्टील रॉड. त्याची लेंथ आहे 0.5 मीटर. व्हेन इट्स टेम्परेचर इट इन्क्रीज बाय 60 डिग्री सेल्सियस, the coefficient of linear expansion of steel is 0.00013 upon degree Celsius. मग इनिशियल लेंथ ऑफ रॉड आहे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे 0.5 मीटर. चेंज इन टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. चेंज इन लेंथ जे आहे डेल्टा एल जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. युझिंग फॉर्म्युला नंबर 6 जो आहे तो आपण जर वापरला, डेल्टा एल इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे काय आहे हे लिनियर एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील किती आहे 0.0013 इंटू 0.5 काय आहे इनिशियल लेंथ ऑफ रॉड आणि 60 डिग्री सेल्सिअस. तर याचं इन्क्रीज इन लेंथ जे आहे 0.0
0.39 सेंटीमीटर इतकं राहणार आहे. तर आपण यावरून त्याचा एक्सपान्शन जो असतो कोएफिशियंट एक्सपान्शन आपण काढू शकतो. त्यानंतर एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. ओके, मग सॉलिडचं एरियल एक्सपान्शन कसं होते आहे, सिमिलर टू लिनियर एक्सपान्शन आपण बघितलेलं आहे. सिमिलर टू लिनियर एक्सपान्शन द एरिया ऑफ शीट ऑफ ए सॉलिड मटेरियल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जसं रॉड किंवा वायर जसं इन्क्रीज होते आहे लेंथ, त्याच पद्धतीनं शीट जी असते मेटल शीट त्याचं सुद्धा हिटिंग केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा एक्सपान्शन होतं आहे, वाढ होते आहे. ओके, इन्क्रीज द टेम्परेचर. आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे तर ती शीटमध्ये सुद्धा त्याचा आकार सुद्धा वाढणार आहे. दिस इज कॉल्ड द एरियल फॉर एरिया ऑफ एक्सपान्शन ऑफ सॉलिड. शीटमध्ये एरिया जास्त असतो ॲज कम्पेअर टू द रॉड किंवा वायरमध्ये. दिस इज गिवन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आलं असेल की एरिया ऑफ ए सॉलिडचा एरिया सुद्धा एक्सपांड होतो आहे व्हेन वी गिवन हीट टू दॅट मटेरियल. ओके, त्या ठिकाणी बघू A2 इज इक्वल टू A1 इन ब्रॅकेट 1 प्लस रो डेल्टा टी. या ठिकाणी रो काय आहे, रो इज द कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ द सॉलिड. ज्या पद्धतीने आपण लॅम्बडा पाहिलेला होता, या ठिकाणी रो जो आहे, रो ग्रीक लेटर is the coefficient of aerial expansion of solid. Here delta T is the change in the temperature. A1 and A2 are the initial and final area. A for area, A1 initial and A2 final आहे. आणि मग of that sheet, मग delta is the coefficient of aerial expansion of the solid. ओके, त्यानंतर आपण बघूया व्हॉल्यूमेट्रिक. व्हॉल्यूम त्याचा आकारमान सुद्धा काय होतो आहे, वाढतो आहे. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड सिमिलर टू ए शीट. आपण आताच पाहिलंय, रॉडचं पाहिलेलं आहे, शीटचं पण पाहिलेलं आहे. सिमिलर टू दॅट ऑफ शीट, ए 3 डायमेन्शनल पीस ऑफ सॉलिड एक्सपांड ऑन ऑल साइड्स व्हेन हिटेड इन अँड इट्स व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. जेव्हा उष्णता आपण जर दिली तर त्याचं व्हॉल्यूम सुद्धा वाढते आहे. दिस इज कॉल्ड व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड अँड दिस इज गिवन फॉलोइंग फॉर्म्युला. व्हॉल्यूमसाठी व्ही यूज केलेला आहे. V2 इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा. लक्षात घ्या, बीटा डेल्टा टी. तर या एक्सप्रेशनमधून, या इक्वेशनमधून आपण काय करू शकतो, डेल्टा टी जो आहे, डेल्टा टी जो वापरला आहे आपण, चेंज इन टेम्परेचर, आणि V1 अँड V2 आर द इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड, आणि बीटा इज द व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ सॉलिड. ओके, बीटा इज द काय आहे, बीटा कशासाठी वापरलेला आहे आपण, व्हॉल्यूमेट्रिकसाठी. त्या ठिकाणी आपण डेल्टा, आपण रो वापरला होता एरियलसाठी. तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे हिटिंग केल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं व्हॉल्यूम, शीट आणि एरियामध्ये कसा बदल होतो आहे ते मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर हिअर केअरफुली. हा रेल्वे रुळाचा आपल्याला हे दिसते, लाईन दिसते आहे, आणि 2 रेल्वे रुळामध्ये काय दिसते आपल्याला, गॅप दिसते आहे. हॅव यू सीन द रेल. अशा पद्धतीची रेल्वे लाईन तुम्ही पाहिलेली असेल मित्रांनो. दे आर नॉट कंटिन्युअस. ओके, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक पोल दिसतो आणि 2 पोलच्या मधामध्ये असं या ठिकाणी जे दिसतंय आपल्याला, या 2 पोलच्या मधात काय बघतो आपण, गॅप बघतो. या ठिकाणी गॅप आहे. काय कारण असेल ही गॅप ठेवण्यामागचं. ओके, दे आर नॉट कंटिन्युअस. एकसारखं ती लोखंडी पोल नसते आहे, त्यामध्ये ए स्मॉल गॅप इज केप्ड बिटवीन देम ॲट ए रेग्युलर इंटरवल. म्हणजे हा एक पूर्ण इथली लांबी संपल्यानंतर इथे गॅप राहणार आहे, इथे गॅप राहणार आहे, इथे गॅप राहणार आहे, इथे गॅप राहणार आहे. मग अशा पद्धतीनं अशी गॅप का बरं ठेवतात हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. व्हाय देअर विल बी ए गॅप, देअर इज ए गॅप केप्ड बिटवीन द 2 रेल्वे रेल्स. ओके, this is kept to accommodate the changes in the length of the rail with change in temperature. का बरं ठेवल्या जाते गॅप 2 रुळामध्ये, तर
चेंज इन आता समजा टेम्परेचर जर आपण दिलं, आत्ताच आपण शिकलेलो आहोत की टेम्परेचर लिनियर एक्सपान्शन होते आहे व्हेन हीट इज गिवन. म्हणजे जेव्हा घर्षण होणार आहे, रेल्वे त्यामधून चालणार आहे, ऊन पण राहणार आहे, अशामध्ये जेव्हा घर्षण होणार आहे तर काय होईल, त्यामुळं याची लेंथ वाढणार आहे. ओके, आणि लेंथमध्ये बदल होत असल्यामुळं या ठिकाणी गॅप ठेवलेला आहे, ॲकोमोडेट करणार आहे. देर इज अ केप टू ॲकोमोडेट द चेंज इन द लेंथ ऑफ द रेल अँड चेंज इन टेम्परेचर. इफ दिस गॅप इज नॉट केप्ट, काय होणार आहे मित्रांनो, जर ही गॅप जर ठेवली नाही तर काय ओव्हरलॅप होणार आहे. ओके, आणि ॲक्सिडेंट होऊ शकणार आहे. म्हणजे या ठिकाणी गॅप ठेवण्यामागचं कारण आहे, इफ द गॅप इज नॉट केप्ट देन the rail will get distorted due to expansion in summer which may lead to accident. मग समरमध्ये काय होणार आहे, हीट झाल्यामुळं, उष्ण याचं टेम्परेचर वाढल्यामुळं काय होणार आहे, एक्सपान्शन होईल, आणि एक्सपान्शन झाल्यामुळं काय होईल, या ठिकाणी डिस्टॉर्टेड होणार आहे. ओके, आणि एक्सपान्शन झाल्यामुळे काय होणार आहे, ॲक्सिडेंट होऊ शकते आहे. याला बेंड होऊ शकते ते, किंवा हे एकावर एक येऊ शकते आणि त्यामुळं रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी दोन रेल्वे रुळामध्ये काय असते आहे, या ठिकाणी गॅप ठेवलेली असते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. व्हाय देअर इज ए गॅप बिटवीन द टू रेल्स. ओके, लेंथ ऑफ द रेल. ओके, सिमिलर टू द रेल्स द लेंथ ऑफ ब्रिजेस. तुम्ही पूल बघितले असेल, पुलामध्ये सुद्धा काही अंतरावर थोडी गॅप आपल्याला दिसते आहे. द लेंथ ऑफ ब्रिजेस कॅन ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू एक्सपान्शन इन समर. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे काय होत आहे, त्यामध्ये स्टील वापरतो आपण, लोखंड वापरतो आहे पुलामध्ये सुद्धा, रेल्वेच्या रुळामध्ये सुद्धा लोखंड वापरतो आहे आपण, आणि त्यामुळं काय होणार आहे, ही उष्णतेमुळं उन्हाळ्यात एक्सपान्शन होऊ शकते आहे त्या रेल्वे रुळामध्ये किंवा लोखंडी रॉडमध्ये, आणि त्यामुळं ते धोकादायक असते आहे. द लेंथ ऑफ 18 किलोमीटर लॉंग ग्रेट ब्रिज इन डेन्मार्क इन्क्रीजेस. हे बघा, या ठिकाणी डेन्मार्कमध्ये जो 18 किलोमीटर लांबीचा रेल्वे ब्रिज आहे, तर तो उन्हाळ्यात 4.7 मीटर इन्क्रीज होतो आहे. आणि देअरफॉर प्रोव्हिजन इज मेड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिजेस टू अकॉमोडेट दिस एक्सपान्शन. आणि हे एक्सपान्शन त्याला अकॉमोडेट करण्यासाठी, ॲडजस्ट करण्यासाठी हे दोन रेल्वे रुळामध्ये किंवा ब्रिजमध्ये सुद्धा थोडे गॅप आपल्याला दिसतात आहे, अंतर ठेवलेलं आपण बघू शकतो आहे. ओके, एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. आतापर्यंत आपण या ठिकाणी सॉलिडमधचा अभ्यास केलेला आहे, एक्सपान्शन ऑफ सॉलिड. या ठिकाणी आपण एक्सपान्शन ऑफ लिक्विडबद्दल बघूया. इफेक्ट ऑफ हीट ऑन गॅस. लुक ॲट हियर, इट इज ए इफेक्ट ऑफ हीट ऑन गॅस. या ठिकाणी मुव्हेबल पिस्टन दिसते आपल्याला. मोशन म्हणजे उष्णता दिल्यानंतर मोशन ऑफ एअर मॉलिक्यूल, कशा पद्धतीनं एअर मॉलिक्यूलची मोशन बदलते आहे. ए लिक्विड डज नॉट हॅव ए डेफिनाइट शेप. आपल्याला माहिती आहे की लिक्विड पदार्थाला, द्रवरूप पदार्थाला विशिष्ट आकार नसतो आहे. बट इट हॅज ए डेफिनाइट व्हॉल्यूम. निश्चित आकारमान असते पण आकार नसतं आहे. सो वी कॅन define a volumetric expansion coefficient of a liquid. V2 is equal to V1 upon 1 plus beta delta T. Okay, here delta T is the change in the temperature and V1, V2 are the initial and final volume of the liquid, and beta is the volumetric expansion of coefficient of the liquid. मग या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि which use the expansion of liquids in daily life. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे. मग दररोज आपण अशा पद्धतीचं उदाहरण बघतोय का. द इफेक्ट ऑफ हीट ऑन वॉटर इज सम फॉट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अदर लिक्विड्स. देअर इज कॉल्ड एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वी आर गोइंग टू लर्न अबाउट, म्हणजे एनॉमलस बिहेवियर यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे किंवा आपण दुसऱ्या वर्गामध्ये सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ गॅसेस. ए गॅस डज नॉट हॅव ए फिक्स व्हॉल्यूम. निश्चित असं आकारमान नसते आहे गॅसला, वायुरूप पदार्थाला. गॅस एक्सपांड ऑन हीटिंग, बट इफ द गॅस इज केप्ट इन ए क्लोज बॉक्स इट्स व्हॉल्यूम कॅनॉट इन्क्रीज बट प्रेशर इन्क्रीज.
ओके, या ठिकाणी जी डायग्राम आपण बघतो आहे हे गॅसला हिटिंग केल्यानंतरचं आपण बघतो आहे. मोशन ऑफ एअर मॉलिक्यूल युजिंग द फॉर्म्युला. आपण या ठिकाणी एका फॉर्म्युलाचा जर उपयोग केलेला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. एक्सप्लेन व्हॉट विल द इफेक्ट ऑफ हीट on the gas kept in closed bottle if the bottle is not closed but has a movable piston attached to it. तर मग काय त्याच्यावर परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण हिटिंग द गॅस बॉटल. therefore the expansion of gas is measured by keeping pressure constant. Okay, the volumetric expansion coefficient is called the constant pressure expansion coefficient. आणि यानुसार V2 इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी या फॉर्म्युलानुसार आपण काढू शकतो. डेल्टा टी इज द चेंज इन द टेम्परेचर अँड V1 V2 आर द इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस अँड कॉन्स्टंट प्रेशरसाठी बीटा कोएफिशियंट म्हणून आपण त्याचा यूज करतो आहे. तर अशा पद्धतीनं आपण इफेक्ट ऑफ हीट ऑन गॅस, लिक्विड अँड सॉलिड याचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, या ठिकाणी काही प्रश्न पण दिलेले आहे मित्रांनो, हा सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे आहे. हा माझा व्हिडिओ आवडल्यास आपण इतर मित्रांना शेअर करू शकता. ओके, आणि माझं राजकुमार तिरबाने हे चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. ओके, थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.